इकडे नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांमागचं विघ्न काही केल्या संपत नाहीये। आधी अडतबंदीच्या निर्णयावरून झालेला संप आणि त्यानंतर आलेल्या पावसामुळे कांदा चाळीमध्ये साठवण केलेला कांदा आता सडून गेलाय। त्यामुळे शेतकऱ्यांनी कांदा आता उकिरड्यावर फेकायला सुरुवात केली आहे। दुष्काळाशी सामना करून यंदा शेतकऱ्यांनी मोठ्या हिमतीने कांदा पिकवला खरा, पण त्यानंतर सरकारचं धोरण आणि निसर्गाच्या प्रकोपापुढे कांद्याच्या पिकाला भावच मिळाला नाही। त्यामुळे आता उरलेल्या कांद्याला सरकारने 1500 रुपयांच्या वर भाव द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांची आहे। दरम्यान लासलगाव इथे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांद्याचे लिलाव बंद पाडलेले आहेत। सर्द हवेमुळे आमचा माल खराब झालेला आहे। तर या सरकारच्या आडमुठी धोरणामुळे तर आम्ही तो कांदा उखड्यावर जवळजवळ 60 ते 65% माल बाहेर फेकला। तर आमचं असं म्हणणं आहे का बघ, किमान आहे जो माल आहे त्या माला करताना 1500 ते 2000 रुपये शासनानं भाव दिला पाहिजे। शिवाय ओपन मार्केट चालू झालं पाहिजे आणि गोणी मार्केटला आम्हाला माल न्यायला परवडत नाही।